मित्रांनो, रायगडवरची वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणजे एक वादाचा मुद्दा. अशी एक दंतकथा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसन झाल्यानंतर त्यांच्या वाघ्या नावाच्या एका पाळीव कुत्र्यानं आपल्या मालकांच्या म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवप्रभूंच्या चितेमध्ये उडी घेऊन स्वतःचंही आयुष्य संपवलं. या व्हिडिओत आपण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया की वाघ्या कुत्र्याच्या ह्या कथेला कितपत ऐतिहासिक आधार आहे. हा वाघ्या नेमका वादाचा मुद्दा कसा बनला, या वाघ्याच्या समाधीचा धनगर समाजाचा आणि तुकोजीराजे होळकरांचा जो संबंध लावला जातो तो कितपत खरा आहे. मराठा धनगर असा वाद एका मुक्या प्राण्याच्या समाधीवरून का केला जातो. तर मित्रांनो, अगोदर ह्या वाघ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण जरा समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या चरित्राबद्दल, आयुष्यक्रमाबद्दल आपल्याला अनेक बकरींमध्ये अनेक भाकड कथा आढळतात, पण वाघ्या या स्वामिनिष्ठ कुत्र्याचा कुठेही उल्लेख कुठल्याही बकरीत किंवा कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेजात आपल्याला बिलकुल आढळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा कुत्रा पाळलेला असावा असा अंदाज आपल्याला येतो तो यादवाड धारवाड कर्नाटकातील शासक राणी मल्लम्मा सावित्री देवी प्रभुदेसाई यांनी महाराजांच्या बनवून घेतलेल्या 4 फुटी शिल्पावरून. या 4 फुटी शिल्पामध्ये महाराजांच्या घोड्याजवळ एक कुत्रा स्पष्टपणे दाखवलेला आहे. या प्राण्याचं शेपूट वळालेलं आहे आणि त्याच्या आकारावरून तो कुत्राच असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. पण हा कुत्रा म्हणजे वाघ्या होता किंवा नाही याबद्दल कुठलीच कल्पना आपल्याला आज येऊ शकत नाही. तसंच मल्लम्मा सावित्री देवींचं हे शिल्प एक कलात्मक आणि काल्पनिक शिल्प आहे. त्यामुळं वाघ्या कुत्र्याच्या कथेला काहीच ऐतिहासिक आधार शिवकालीन व त्याच्याशी निगडीत अशा कुठल्याही साहित्यात नाही असं आपण अगदी ठामपणे म्हणू शकतो. जर वाघ्या कुत्र्याच्या कथेला ऐतिहासिक आधार कसलाच नसेल तर मग हा वाघ्या कुत्रा नेमका प्रकटलाच कुठून. मित्रांनो, या वाघ्या कुत्र्याचा पहिल्यांदा लिखित उल्लेख आढळतो आपल्याला तो थेट 1905 साली आणि तोही चिंतामण गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले ह्या पुस्तकामध्ये. महाराष्ट्र देशातील किल्ले ह्या पुस्तकातली वाघ्या कुत्र्याची कथा म्हणजेच वाघ्याची जन्मकथा आणि वाघ्यावरून घडलेल्या राजकारणाची कथा आहे. या अगोदर जवळपास 225 वर्षांपर्यंत वाघ्याचं अस्तित्वही आपल्याला कुठंही आढळत नाही. स्थानिक भागात ती कथा जरूर प्रचलित होती, पण त्या कथेत ऐतिहासिकपणा बिलकुल नव्हता, तर तो महाराजांच्या प्रेमाबद्दलचा एक भाबडेपणा होता. जेव्हा हे पुस्तक महाराष्ट्र देशातील किल्ले प्रसिद्ध झालं तेव्हा प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी 19 वर्षांचे होते. वाघ्या कुत्र्याच्या आत्मसमर्पणाची स्वामीनिष्ठेची कथा वाचून नंतरच्या काळात राम गणेश गडकरी भारावून गेले होते. त्यांचे डोळेही पाणावले असतील, म्हणूनच त्यांनी आपलं आगामी नाटक राज संन्यास हे त्या तथाकथित वाघ्या कुत्र्यालाच अर्पण करून टाकलं. गडकरींच्या राज संन्यास नाटकात एक वाक्य आहे, थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरचं श्वान खरोखरच सर्वांनी मान देण्यासारखं आहे. हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. प्रभूंचे शुभावसन झाल्यानंतर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आणि हेच वाक्य वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरही शिलालेख म्हणून कोरलेलं आहे. राम गणेश गडकरींच्या अर्धवट राहिलेल्या राजसन्यास ह्या नाटकातल्या पहिल्या अंकातल्या 2ऱ्या प्रवेशात एक जिवाजी पंत नावाचं एक स्वार्थी कारकुनाचं पात्र आहे. त्याच्या हाताखाली देहूजी नावाचा एक सेवक आहे. त्याला हा जिवाजी पंत सांगतो की तू माझे कुत्रे बनून राहा. अरे समर्था घरचे श्वान, त्याला सर्वजण देती मान. तसं पाहिलं तर गडकरींचं हे संपूर्ण राजसन्यास हे नाटक म्हणजे शुद्ध बकवास आणि बिलकुल फालतू आहे. पण गडकरी नावाची एक मोहिनी त्या काळात महाराष्ट्रावर होती. त्यांच्या या राजसन्यास नाटकातलं समर्था घरचे श्वान, त्याला सर्वजण देती मान हे वाक्य महाराष्ट्रातल्या नंतरच्या साहित्यात अनेकदा वापरलं गेलं. ते वाक्य फार प्रसिद्ध झालं. अर्थात ही जी संकल्पना आहे की समर्थ आणि श्रीमंत पुरुषांच्या कुत्र्यालाही फार मान असतो, ही संकल्पना फार जुनी आहे. अगदी 2500 वर्षांपूर्वीच्या कौटिल्य चाणक्यांच्या लिखाणातही ती संकल्पना आपल्याला आढळते आणि संत कबीरांच्या दोह्यांमधूनही ही संकल्पना आपल्याला जागोजागी आढळते.
पण महाराष्ट्रात समर्था घरचे श्वान ही संकल्पना लोकप्रिय करण्याचं श्रेय मात्र गडकरींनाच द्यावं लागेल. पण झालं असं की समर्था घरचे श्वान त्याला सर्वजण देती मान ह्या गडकरींच्या नाटकातल्या वाक्यानं जणू वाघ्या कुत्र्याच्या कहाणीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तबच झालं. बरं, गडकरींच्या काळात आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची जेवढी माहिती होती, आपल्याकडे जेवढी साधनं होती ती फारच अपुरी होती. त्या मानाने आज आपल्याकडं कितीतरी पटीनं जास्त इतिहासाची माहिती आहे. त्यामुळं त्या काळात प्रचलित असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या कथेबाबत कुणाला त्या काळी शंकाच नव्हती. ही कथा म्हणजे 100% सत्य आहे असंच महाराष्ट्रातले सगळेजण मानूनच चालत होते. आणि असलेल्या किंवा नसलेल्या वाघ्या कुत्र्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राच्या मनात अत्यंत आदर होता. आता असा प्रश्न पडतो की श्रीमंत तुकोजीराजे होळकर, धनगर समाज आणि वाघ्या कुत्र्याची समाधी ह्या गोष्टी मध्ये कशा आल्या? धनगर समाजाची मुख्य दैवत म्हणजे भगवान शंकरांचे रुद्र मल्हारी मार्तंड खंडोबा आणि वीरभद्र अर्थात बिरोबा महाराज. खंडोबाचं रूप तसंच बिरोबाचं रूप म्हणजे धनगराचा कुत्रा असं मानलं जातं. कुत्रा हा धनगरांसाठी देवाचं रूप, मित्र, मार्गदर्शक, नाखनदार, नोकर आणि भाऊ अशा सगळ्या भूमिका एकाच वेळी करत असतो. स्वतःच्या मुलासारखंच धनगर आपल्या कुत्र्याला जपतात. धनगरांचं शिवाजी महाराजांवर फार प्रेम, त्यामुळेच वाघ्या कुत्र्याची ही दंतकथा रायगड परिसरातल्या धनगरांनीच बरीच वर्ष मौखिक स्वरूपात आणि गाण्यांच्या स्वरूपात जतन करून ठेवली. अर्थात ह्या कथेंचं ऐतिहासिक मूल्य शून्य जरी असलं तरी एक लोककथा म्हणून आणि मनोरंजक कथा म्हणून तिचं मूल्य फार उच्च होतं. तिथल्या भाबड्या धनगरांच्या तोंडूनच ही दंतकथा चिंतामण गोगटे यांनी ऐकली आणि आपल्या पुस्तकात लिहून ठेवली. या वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कारणीभूत ठरले ते टिळकवादी आणि केसरीचे संपादक न. ची. केळकर अर्थात नरहर चिंतामण केळकर. ही वाघ्या कुत्र्याची समाधी त्यांनी उभारली ती सन 1936 साली. आणि न. ची. केळकर हेही गडकरींच्या समर्था घरच्या श्वानाच्या कथेनं अगदी भारावून गेलेले होते. तसं पाहिलं तर इंदोरचे संस्थानिक राजे श्रीमंत तुकोजीराजे होळकर तिसरे आणि वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा काहीही संबंध नाही. पण श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांचं नाव ह्या वाघ्याच्या कथेमध्ये येण्यापाठीमागे आणखीन एक दंतकथा आहे. त्याचं झालं असं की टिळकांनी आपल्या काळात शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी एक शिवस्मारक समिती नेमलेली होती. ही समिती बरीच वर्ष विविध मान्यवरांकडून देणग्या गोळा करण्याचं काम करत होती. इंदोरचे राजे थोर शिवप्रेमी तुकोजीराजे तिसरे होळकर यांनी अगदी सरळ हातानं शिवस्मारकाला 5,000 रुपयांची घसघशीत देणगी दिली. तसं तर शिवस्मारकाचं काम हे सन 1926 सालीच पूर्ण झालं होतं, पण बऱ्याच देणेकऱ्यांचं देणं बाकी होतं. श्रीमंत तुकोजीराजे होळकर यांना शिवरायांबद्दल फार सार्थ अभिमान होता. केळुसकर यांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी अगदी स्वखर्चानं छापून मोफतपणे वितरित केलं होतं. जगभरातल्या ग्रंथालयांना त्यांनी त्याच्या प्रती मोफत पाठवल्या होत्या. राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यातल्या शिवस्मारक समितीसाठीही तुकोजीराजांनी फार घसघशीत देणगी दिली होती. तुकोजीराजे हे अत्यंत सुसंस्कृत, उच्च विद्या विभूषित, अस्खलित इंग्रजी बोलणारे, अंधश्रद्धा न मानणारे, पुढारलेल्या विचारांचे राजे होते. त्यांची एक पत्नी तर अमेरिकेची नागरिक होती. त्यांना वाघ्या कुत्र्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्यांनी ती देणगी शिवस्मारकाला दिली होती आणि शिवरायांच्या प्रेमापोटी दिली होती. पण न. ची. केळकर यांनी आपल्या स्वतःच्या श्री शिवाजी रायगड स्मारक समिती या समितीचा मोठेपणा सांगण्यासाठी आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या फुशारक्या सांगण्यासाठी एक थाप श्रीमंत तुकोजीराजेंबद्दल ठोकून दिली. ती लोणकडी थाप मारण्यामागचा त्यांचा उद्देश आम्ही लोकमान्य टिळकांचे कार्यकर्ते म्हणजे किती चलाक, चतुर आणि बुद्धिमान आहोत असं त्यांना सांगायचं होतं. न. ची. केळकरांनी असं ठोकून दिलं होतं की तुकोजीराजे समितीला देणगी देण्यास लवकर तयार नव्हते, कारण त्यांना इंग्रजांची भीती होती. शिवाजी महाराजांच्या नावाने देणगी देण्यासाठी त्यांना इंग्रजांकडून फार अडचणी येत होत्या. आणि जेव्हा आम्ही इंदोरला देणगी मागण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तेव्हा हे धनगर असणारे तुकोजीराजे सुतकात होते. आम्ही विचारलं की हे कसलं सुतक, तर आम्हाला कळालं की त्यांचा लाडका कुत्रा मेल्यामुळं त्यांनी सुतक पाळलंय. मग आम्ही म्हणजे फार बुद्धिमान, आम्ही अशी शक्क लढवली की ही देणगी तुम्ही तुमच्या कुत्र्याच्या स्मरणार्थ द्या. तुमच्या कुत्र्याच्या स्मरणार्थ तुम्ही ऐतिहासिक वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडला उभारा. आमची बुद्धिमत्ता पाहून तुकोजीराजांनी लगेच 5,000 रुपये दिले. आम्ही किती हुशार की आम्ही ही इतकी घसघशीत देणगी एका शब्दात काढली. पण मित्रांनो, अर्थातच हे सर्व खोटच होतं.
कारण इंग्रजांचा तुकोजी राजांनी शिवस्मारकाला देणगी देण्यासाठी अडथळा आणण्याचं काही कारणच नव्हतं. आणि मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे तुकोजी राजांनी शिवप्रेमापोटी केळुसकरांनी लिहिलेलं शिवचरित्र स्वखर्चाने छापून मोफत वाटलं होतं. तसंच राजर्षी शाहूंच्या पुण्याच्या शिवस्मारकासाठीही त्यांनी भरपूर देणगी दिली होती आणि या कामीही इंग्रजांनी त्यांना बिलकुल अडथळा आणला नव्हता. त्यामुळंच स्वतःच्याच फुशारक्या मारण्यासाठी आणि राम गणेश गडकरींनी लिहिलेला वाघ्या कुत्रा जिवंत करण्यासाठी त्याचं स्मारक केळकरांनी 1936 साली रायगडावर उभारलं. तुकोजी राजेंची देणगी आणि वाघ्या कुत्र्याचा बादरायण संबंधही नची केळकरांनीच जोडला. पण वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या उद्घाटनाच्या वेळी तिथं कुणीही होळकर कुटुंबातलं उपस्थित नव्हतं. तिथं होळकर नव्हते तर फक्त केळकर होते हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आता तोपर्यंत वाघ्याच्या समाधीबद्दल कुणालाही काही आक्षेप नव्हता. धनगरांनाही वाघ्याशी काही देणं घेणं नव्हतं आणि मराठ्यांनीही कधी वाघ्या कुत्र्याच्या समाधीला आक्षेप घेतला नाही. अगदी अलीकडच्या काळापर्यंतही वाघ्या कुत्र्याची समाधी हा वादाचा मुद्दा कधीही नव्हता. पण भारतात मंडल आयोग लागू झाला. जातीपातींची अस्मिता, त्यामागचं राजकारण आणि आरक्षण असे अनेक कंगोरे विविध क्षेत्रांमध्ये उदयाला आले. हे जातीपातीचं राजकारण सर्व क्षेत्रांमध्ये पसरलं आणि हे जातीपातीचं राजकारण हळूहळू महाराष्ट्रात फार अटीतटीचं बनलं आहे. बहुतांश महाराष्ट्रीयन माणसं समोरच्या व्यक्तीच्या आडनावावरून त्याची जात कुठली असावी याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ग्रामीण भागात तर सरळ तुमची जात कुठली असा प्रश्न विचारला जातो. शिवरायांच्या महाराष्ट्रात अशा जातीपातींच्या नावानं राजकारण घडणं, माणसामध्ये जातींच्या नावाखाली फूट पडणं हे एक दुर्दैवच आहे. या विविध जाती समुदायांच्या आरक्षण, राजकारण इत्यादी मुद्द्यांमधून झालेल्या वादातून वाघ्या कुत्रा आणि त्याची समाधी ही सुटली नाही. जेव्हा एका समुदायानं वाघ्या कुत्र्याला आपला शत्रू म्हणून पाहिलं तेव्हा दुसऱ्या समुदायानं वाघ्याला आपली अस्मिता म्हणून पाहिलं. वाघ्या कुत्रा ऐतिहासिक आहे की नाही हा मुद्दाच इथं गौण ठरतो. आता वाघ्या कुत्र्याचा तो निर्जीव पुतळा त्या समाजाच्या अस्मितेचं प्रतीक ठरतं. त्या प्रतीकाला हटवण्याचा ताकदीनं केलेला प्रयत्न म्हणजे त्यांना त्यांच्या समुदायावर केलेलं मोठ्या समुदायाचं आक्रमण वाटतं. वाघ्या कुत्र्याची ही दंतकथा रायगडच्या परिसरातल्या धनगरांच्या तोंडातून लोककथेच्या स्वरूपात बराच काळ अस्तित्वात असल्याचं आपल्याला आढळून येतं. वाघ्या कुत्रा म्हणजे 100% ऐतिहासिक सत्य ही रायगड परिसरातल्या धनगरांची भाबडी श्रद्धा आहे. वाघ्या कुत्र्याची ही कहाणी त्यांनी आपल्या गाण्यांमधून शेकडो वर्ष ऐकलेली आहे आणि ऐकवलेली आहे. कुणाच्याही ठाम रुजलेल्या श्रद्धा ह्या जबरदस्तीनं धुडकावून लावणं म्हणजे त्या समाजाच्या भावना खोलवर दुखवण्यासारखं असतं. मित्रांनो, यावर सामोपचारानं सगळ्या समुदायांनी एकत्र येणं, इतर समुदायाच्या भावना आणि अस्मिता समजावून घेणं आणि प्रेमानं एकमेकांच्या हातात हात घालून समस्या सोडवणं हाच एकमेव उपाय आहे. अगोदरच शिवरायांचा हा महाराष्ट्र जातीपातींच्या राजकारणानं चांगलाच दुभंगलेला आहे. आपल्या अस्मितांना मुरड घालून जातीपातीचं राजकारण दूर ठेवून सगळ्या महाराष्ट्रानं सर्वांच्या विकासासाठी एकत्र येणं हाच एकमात्र पुढचा उपाय आहे. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.